भोंदूबाबा खराची एसआयटी कडून चौकशी सुरू। अशोक खराच्या चौकशीचा आज चौथा दिवस। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंकडून खराची चौकशी। काल देखील अशोक खराची 7 तास चौकशी करण्यात आली होती। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खराच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी होणार। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्राची पडताळणी होणार। महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदू खराच्या एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली। एसआयटी टीमकडून अधिकाऱ्यांची संख्या वाढवली। चौकशी लवकर पूर्ण करण्याचा एसआयटीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। अशोक खरात प्रकरणात सर्वात आधी महिलांच्या प्रकरणाची चौकशी होईल। नाशिक सीपी आणि एसआयटी कडून चौकशी सुरू। कुणालाही सोडलं जाणार नाही, फडणवीसांची ग्वाही। खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे। प्रकरणात आवश्यक त्या सर्व कारवाया करू, फडणवीसांचं आश्वासन। तर डीजींना खरात प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलंय, फडणवीसांची प्रतिक्रिया। खरातकडे विरोधी पक्षातील कोण जायचं, पुरावे देऊ शकतो, राजकीय रंग देण्याचा काहींचा प्रयत्न, फडणवीसांची टीका। तर आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे भांडाफोड केला, फडणवीसांचं। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना मुख्य सूत्रधार करावं। चाकणकरांनी पदाचा गैरवापर केला, खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला। चाकणकरांना अटक झाली पाहिजे, रुपाली ठोंबरेंची मागणी। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊतांची मागणी। मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही। त्यांच्यावर पहिला गुन्हा 2023 साली दाखल झालाय, राऊतांचं वक्तव्य। भोंदूबाबासाठी पायघड्या घालणाऱ्या मविया सरकारलाही सहआरोपी करायचं का? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सहआरोपी करायचं का? भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। खराच्या पत्नीसोबत जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचा पती उपजिल्हाधिकारी। अभिजित भांडे पाटलांच्या पत्नीची खराच्या पत्नीसोबत जमीन खरेदी। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। खरातला प्रत्यक्षपणे मंत्र्यांचा पाठिंबा राहिलाय। अनेक हेवी वेटेड मंत्र्यांची नावं आहेत। केंद्रातीलही काही मंत्र्यांची नावं या प्रकरणात येत आहेत, विनायक राऊत यांचा आरोप। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून केसरकरांना भोंदू गोष्टींचा नाद। केसरकर अनेक जंगलांमध्ये जाऊन विधी करतात असं त्यांचे सहकारी सांगतात। संजय राऊतांचा केसरकरांवर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे। कुणाकडे पुरावे असतील तर एसआयटीला द्यावेत, आनंद परांजपे यांचं आवाहन। भोंदूबाबा खरातचं प्रकरण तृप्ती देसाईंना वर्षभर का दाबलं? काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा सवाल। वर्षभर प्रकरण दाबून ठेवलं, याचं उत्तर देसाईंनी द्यावं, संगीता तिवारी यांची टीका। मुख्यमंत्र्यांकडे प्रकरण नेण्यासाठी आम्हीच मध्यस्थी केली, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा दावा। खराच्या प्रकरणात जे आंदोलन करतायत त्यांचं श्रेय आमचं, देसाई यांची टीका। भोंदूबाबाला ब्लॅकमेल। मुलं पुण्यात सामाजिक कार्यकर्त्याला भेटली। महिला सामाजिक कार्यकर्त्यानं भोंदूबाबासोबत सेटलमेंट केली, रुपाली ठोंबरेंचा आरोप। तर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती मीच, प्रकरण राजकारणी महिलांकडे गेलं नाही, माझ्याकडे आलं ही पोटदुखी, तृप्ती देसाईंचा पलटवार। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचं ट्विट करून तटकरेंवर निशाणा। खराच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? लवांडे यांचा सवाल। कुणी तर्जनी, कुणी अंगठा कापून घेतलाय, खराखुरा खुलासा होऊ द्या, लवांडे यांची मागणी। भोंदूबाबा अशोक खरातला त्याच्या संस्थेला 40 किलोमीटर पाणी कुणी दिलं? पाणी देण्यासंदर्भात चौकशी होईल। मविया सरकारच्या काळात खराच्या संस्थेला पाणी आरक्षित करण्यात आल्यानंतर फडणवीसांचा इशारा। खरातला चाकणकरांनी गुरुस्थानी मानलं होतं। महिलांसंबंधित प्रकरणातील आरोपांसोबत चाकणकरांचे फोटो। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर भोंदूबाबा अशोक खरातवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कल्याण रेल्वे स्थानकात माथेफिरूचा हैदोस। माथेफिरू वीज पुरवठा करणारा खांबावर चढला। खांबावर चढलेल्या व्यक्तीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत। ठाकुर्ली ते आंबिवली दरम्यान डाऊन लोकल लाईनचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता। व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी खाली उतरवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू।
भोंदूबाबा खराच्या नावे 52 मालमत्ता, तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावर. आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे. जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात. आयकर विभागातही तपास करणार. भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. नाशिकच्या पाथर्डीमधील घटना समोर. शिवाजी ढगेंची माहिती. भोंदूबाबानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीत, ढगे यांचा आरोप. भोंदूबाबा खरातच्या मिरगावमधील ईशान्येश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट. अनेक राजकीय नेत्यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या उपस्थितीत दर्शनासाठी या मंदिरात हजेरी लावली होती. भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीत 3 हॉटेलमध्ये बुकिंग होतं. भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्स बुक केले होते. सूत्रांची माहिती. तर दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक केलं होतं. बुक केलेल्या 3ऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. सूत्रांची माहिती. अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक. शिर्डीत 3 IAS अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती. तर विनोद नावाच्या व्यक्तीनं बैठक घडवून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावं आता SIT चौकशीत समोर येणार का, याकडे लक्ष. अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड शिकवलं जातं. दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य. एखादा व्यक्ती कर्मकांडात गुंतला तर तो बाहेर पडू शकत नाही. त्याचे चांगले वाईट परिणाम सोसावे लागतात. खरात प्रकरणावरून दिलीप वळसे पाटलांच्या कानपिचक्या. नांदेडमध्ये विधवा महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल. हरिगिरी दत्तगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. 46 वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप. मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस. मालाडमधील भोंदूबाबानं विवाहितेची 33 लाखांना फसवणूक केली आहे. भोंदूबाबानं महिलेचं लैंगिक शोषण केल्याचीही माहिती. मालवणी पोलिसांकडून तपास सुरू. उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर. ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांसोबत बैठक. ठाकरेंनी बोलावलेली खासदारांची बैठक डॅमेज कंट्रोलसाठी असल्याची माहिती. ठाकरेंच्या सेनेचे खासदार फुटणार असल्याची चर्चा. नुकतीच शिंदेंनी दिल्लीत मोदींची भेट घेतली. यानंतर ठाकरेंचे खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का, अशी चर्चा. गोवंडीत वॉर्ड समिती अध्यक्षपद मिळवणाऱ्या MIM नगरसेविकाचा नवा वाद. वॉर्ड ऑफिसमध्ये पतीचा फोटो लावल्यानं वाद निर्माण. खैरुन्निसा अकबर हुसेन यांनी वॉर्ड ऑफिसमध्ये पतीचा फोटो लावलाय. भाजपच्या आक्षेपानंतर हा फोटो हटवण्यात आलाय. कोल्हापूर शहरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक करण्याबाबत चर्चा सुरू. खासदार शाहू छत्रपती यांनी शाहू मिलच्या जागेची पाहणी केली आहे. 28 मार्चला शाहू स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक. मुंबईत मागील 7 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण पुन्हा सुरू. गेल्या उपोषणावेळी 15 दिवसात पत्र काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप निर्णय न झाल्यानं GR निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. दीपक बोराड यांची प्रतिक्रिया. वन विभागानं लावलेली झाडं कधी दिसली नाहीत. मंत्री संजय शिरसाटांचा वन विभागावर निशाणा. वन विभाग काय करतं हा संशोधनाचा विषय. मंत्री संजय शिरसाटांचा नाव न घेता मंत्री गणेश नाईक यांना टोला. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल OBC समाजाचा मोर्चा. भंडारात निघालेल्या ओबीसींच्या भव्य मोर्चामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नाना पटोलेही सहभागी. होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा वेगळा कॉलम देण्यात यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामधील पिंपळगावात शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. पिंपळगाव ते जरंडी रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यावर लवकरात लवकर प्रशासनानं तोडगा काढण्याचं आवाहन. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा हिट ॲक्शन प्लॅन. हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेटचं सर्वच ठाणेकरांकडून स्वागत. ठाण्याच्या कोपरी ब्रिजजवळ रेल्वे ट्रॅकवर असलेल्या ब्रिजवरील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. ब्रिजवरील सेफ्टी तारा तुटल्यानं नागरिकांना दुखापत. ब्रिजवरून पडण्याची नागरिकांची भीती. 12 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवल्याचं दाखवलं. मजुरीही दिली. चंद्रपुरातील धाबा ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या माहिती अधिकाऱ्याकडून भांडाफोड. मृत व्यक्तीच्या नावे काढलेल्या 7,200 रुपयांचे देय कुटुंबियांनाही मिळालं नाहीये. भंडारातील 109 वाळू
घाट पुन्हा सुरू होणार, राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्य पीठाकडून याचिका निकाली। या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे। अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा समावेश। सध्या स्थानकावरील काम प्रगतीपथावर, येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानकाचं लोकार्पण होण्याची शक्यता। पंढरपूरच्या 4000 कोटींच्या कॉरिडॉर प्रकल्पाला वेग, पुढील काही महिन्यातच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार। संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने करण्याची नागरिकांची मागणी। 68व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना आज रंगणार। गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना रंगणार। माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांची अंतिम फेरीत धडक। इगतपुरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, 3 स्टार हॉटेल मानस लाईफस्टाईलवर मोठा परिणाम। कोळशाच्या भट्टीवर इंडक्शनवर जेवण करण्याची वेळ। जळगावच्या चाळीसगावमधील महाशब्दे मेस पुन्हा सुरू। इंधन टंचाईमुळे गेल्या 8 दिवसांपासून मेसचं कामकाज पूर्णपणे ठप्प होतं। स्थानिक प्रशासनानं मेस चालकांना इंधन उपलब्ध करून दिल्यानं मेस पुन्हा सुरू। बदलापुरात व्यावसायिक सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा लहान हॉटेल व्यावसायिकांना फटका। उन्हात चुलीवर जेवण बनवल्यामुळे कामगार आजारी पडतायत। सरकारनं सिलेंडरचा काळाबाजार थांबवावा, लहान हॉटेल व्यावसायिकांची मागणी। परभणीत गॅस टंचाईमुळे स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। शहरातील अनेक पोहा, वडापाव आणि पावभाजी स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवर दुकानं बंद करण्याची वेळ। गोंदियात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर युद्धाची झळ। पेट्रोल डिझेल यांचे दर 2 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 22 रुपयांची वाढ। सर्वसामान्य नागरिकांवर दरवाढीचा परिणाम। परभणी जिल्ह्यात गॅस बुक करूनही ग्रामीण भागात घरगुती गॅस मिळत नसल्याचा आरोप। महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। एलपीजी पंपावर रिक्षाच्या मोठ्या रांगा। 15 दिवसात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात 35 रुपयांची वाढ। आखाती देशातील युद्धाचा डांबरावर परिणाम। डांबराच्या वाढलेल्या दरांमुळे केडीएमसीच्या खड्डेमुक्ती टेंडरला ठेकेदाराची पाठ। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचं काम अडचणीत। खड्ड्यांमुळे अपघातांची भीती, नागरिकांमध्ये संताप। गॅस टंचाईमुळे मुरबाडमधील पुरवठा विभागाची हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सवर धाडी। घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतर्क। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये युरिया खताची टंचाई। खेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। गॅस टंचाईमुळे खत उत्पादनावर परिणाम पडल्याची माहिती। पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न बीजे वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारनं स्वायत्तता नाकारले। ग्रँड मेडिकल आणि जे नागपूर मेडिकल कॉलेजला स्वायत्तता देण्यास राज्य सरकार अनुकूल। बीजे महाविद्यालयाला दरवर्षी 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत।